सेनेत सन्मानजनक वाटा मिळत नसल्याची खतखत शिवसेनेत असल्याची माहिती आहे। शिंदेसेना उपमुख्यमंत्री पदासह गृह नगरविकास या खात्यासाठी आग्रही आहे। 15 मंत्रिपद मिळावी तशी शिंदे गटाची मागणी आहे। मात्र भाजप गृहमंत्रीपद नगरविकास खातं हे देण्यास तयार नसल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी फारसे उत्सुक नसल्याची ही चर्चा राजकीय वर्तुळात दिसतेय। एकंदरीतच आपण पाहतोय की गृह खातं हे तर भाजपचं होतं, त्यामुळे ते सोडण्यास तयार नाहीये, परंतु नगर विकास खातं हे जे एकनाथ शिंदेंकडे होतं ते देण्यासही आता भाजप तयार नसल्याचं कळतंय आणि म्हणूनच एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे। ते आजच्या शपथविधी सोहळ्यासाठी फारसे काही उत्सुक नाहीये अशी ही चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे। तर शपथविधी सोहळ्यामध्ये किमान 5 ज्येष्ठ तसंच 5 तरुण आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जावी असा आग्रह भाजपकडून धरण्यात आलाय। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुकांची संख्या अधिक असल्यानं नेमकं कुणाला निवडायचं आणि कुणाला डावलायचं असाच मोठा प्रश्न निर्माण झालाय। भाजपनं किमान 2 दिवस आधी मंत्री निवडा अशी सूचना द्यायला हवी होती असं एका नेत्यानं नाव न घेण्याच्या अटीवरती सांगितलंय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिपदासाठी चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन या ज्येष्ठ नेत्यांची नावं दिल्लीला पाठवल्याचंही समजतंय।